नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 मधला रसायनशास्त्रावरील आधारित धडा बघूया. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजेच मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. आता ह्या धड्याला वळण्यापूर्वी आपण थोड्या बेसिक गोष्टी बघूया. आपल्याला माहिती आहे, आपल्या अवतीभोवती ज्याही वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू पदार्थांपासून बनलेल्या आहेत. या पदार्थांच्या अवस्था आपण शिकलेलो आहोत. सॉलिड्स, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा, अर्थात स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा. हे सगळे जे पदार्थ आहेत हे अतिसूक्ष्म कणांनी बनलेले आहेत, ज्याला आपण ॲटम किंवा अणू असं म्हणतो. मग हे जे एलिमेंट्स आहेत किंवा मूलद्रव्य आहेत ही एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेली असतात. एलिमेंट्स आर मेड अप ऑफ सिंगल टाइप ऑफ ॲटम. मग ह्या एलिमेंट्सचे, ह्या मूलद्रव्यांचे सुद्धा आपण प्रकार बघितलेले आहेत. धातू, अधातू आणि धातू सदृश्य म्हणजेच मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. मग हे मेटलॉइड्स काय आहेत? तर मेटलॉइड्स म्हणजेच धातू सदृश्य असे मूलद्रव्य ज्यामध्ये धातू आणि अधातू या दोन्हींचे गुणधर्म समाविष्ट आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1800 सालापर्यंत फक्त 30 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. आता आपल्याला 118 मूलद्रव्य, वी नो 118 एलिमेंट्स राईट नाव. मग 1800च्या शतकामध्ये ज्यावेळेला फक्त 30 मूलद्रव्य माहिती होती, हळूहळू जशी विज्ञान जगाची प्रगती होत गेली तसे रोज नवनवीन मूलद्रव्यांचा शोध लागला गेला आणि ह्या मूलद्रव्यांचा अधिकाधिक अभ्यास होऊ लागला. आणि हा अभ्यास सोपा होण्यासाठी त्यांचं वर्गीकरण करण्याची आवश्यकता होती. आणि त्या शास्त्रज्ञांनी त्या काळानुसार ह्या वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या आणि ह्यांचाच आपण ह्या धड्यामध्ये अभ्यास करणार आहोत. या वर्गीकरणामध्ये आपण डोबेरायनर्स ट्रायड्स, न्यूलँड्स ऑक्टेव्ह, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल म्हणजेच मेंडेलिव्हची आवर्ती सारणी आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल, आधुनिक आवर्ती सारणी या चारींचा अभ्यास करणार आहोत. 1817 साली डोबेरायनर या जर्मन शास्त्रज्ञाने त्यावेळेला माहिती असलेल्या 30 मूलद्रव्यांचा अभ्यास केला आणि त्यांनी ह्या मूलद्रव्यांना 3-3चा गट म्हणजे समान गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या 3-3 मूलद्रव्यांचा एक गट केला आणि त्याला त्यांनी नाव दिलं त्रिको म्हणजेच ट्रायड्स, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. मग या त्रिकांचं काय वैशिष्ट्य होतं? तर त्यांनी असा अभ्यास केला आणि सांगितलं की पहिलं या गटामधला पहिला मूलद्रव्य आणि शेवटचं मूलद्रव्य या दोन्हीच्या अणुवस्तुमानांची जर सरासरी काढली तर ती मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढी येते. हे आपण उदाहरणाने बघूया. डोबेरायनरनी समान गुणधर्म असलेल्या 3 मूलद्रव्यांचा गट केला. आता यामध्ये बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियमचा अणुवस्तुमान आहे 6.9, पोटॅशियमचा आहे 39.1. या दोन्ही वस्तुमानांची जर आपण सरासरी काढली म्हणजे त्या दोन्हीची बेरीज भागिले 2 तर ही येते 46 भागिले 2 ती येते 23. हे 23 जे आहे हे या मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढी येते. आणखीन पण गटांचा आपण अभ्यास करूया. कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम या दोन्ही, कॅल्शियम पहिला मूलद्रव्य आणि बेरियम शेवटचं मूलद्रव्य, या दोन्हीच्या मूलद्रव्य अणुवस्तुमानांची जर आपण सरासरी काढली तर ती साधारण येते 88.7 म्हणजे ती 87.7 जी स्ट्रॉन्शियमच्या अणुवस्तुमानाच्या जवळपास जाणारी आहे. आणखीन एक गट आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. यामध्ये सुद्धा क्लोरीन आणि आयोडीनच्या अणुवस्तुमानांची आपण सरासरी काढली असता ती ब्रोमीनच्या जवळपास
जाणारी आहे. डोबेरायनांनी अशा पद्धतीनं या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाला सुरुवात तर केली, पण यामध्ये जे त्या काळी शोध लागलेले 30 मूलद्रव्य होती, ह्या सगळीच ही 30 मूलद्रव्य ह्या नियमाचा फॉलो करत नव्हती, हे नियम पाळले जात नव्हते. त्यामुळे आपण असं म्हणूया की डोबेरायनांनी पहिलं पाऊल टाकलं वर्गीकरणाच्या दृष्टीनं, पण ते पूर्ण सगळ्या 30 मूलद्रव्यांना ते लागू पडत नव्हतं. ही त्यातली आपण त्याला त्रुटी म्हणू शकतो. त्यानंतर साधारण 1866 सालापर्यंत 56 मूलद्रव्यांची भर पडली. म्हणजे तोपर्यंत 56 मूलद्रव्य त्यांचा शोध लागला गेला होता. मग ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन न्यूलँड यांनी या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या दृष्टीनं अभ्यास सुरू केला. त्याने काय केलं की ह्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांबरोबर त्यांच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा सुद्धा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय केलं की ह्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने हे मूलद्रव्य ठेवायला बसवायला सुरू केली. आणि त्यानं बघितलं ही ऑब्झर्व दॅट एव्हरी 8th एलिमेंट possesses the property of the same as the first element. म्हणजे या रचनेमध्ये ज्या वेळेला अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने रचना करण्यास सुरुवात केली, प्रत्येक 8वा जो एलिमेंट होता, प्रत्येक 8वं जे मूलद्रव्य होतं त्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या सारखे आढळून आले. म्हणून त्यांनी काय केलं, पहिले 7 बसवले, त्यानंतर 8वा जो होता तो पहिल्या मूलद्रव्याच्या खाली त्या रकान्यामध्ये त्याला स्थान दिलं. हा न्यूलँड ह्याला संगीताची पण आवड होती आणि त्यानं त्याच्या रचनेला संगीतामधल्या सप्तकाशी त्यांनी काय केलं, कंपेअर केलं. जसं संगीतामध्ये सा पासून नी पर्यंत 7 स्वर असतात, तसे यानं सांगितलं की ह्या मूलद्रव्याची अशी मांडणी केली असता 8वं जे मूलद्रव्य आहे हे पहिल्या मूलद्रव्यासारखं त्याचे गुणधर्म आहेत आणि ते त्या पहिल्या मूलद्रव्याच्या खाली बसवले गेले. अँड ही कंपेअर्ड दिस ॲज द, जसं संगीतामधलं सप्तक असतं, स्वरांचं सप्तक असतं, तसं ह्यानं आपला नियम मांडला. त्याला काय नाव दिलं, न्यूलँड्स ऑक्टेव, म्हणजेच न्यूलँडचे अष्टक. हे आहे न्यूलँड्स ऑक्टेव, म्हणजे न्यूलँडचं ऑक्टेव अष्टक. आता बघा इथे जसं म्युझिकल नोट्स असतात, संगीतातले स्वर असतात, सा रे ग म प ध आणि नी, तसे वेस्टर्न म्युझिकमध्ये आहेत डो रे मी फा सो ला टी. मग या न्यूलँडने काय केलं, सगळ्यात कमी अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनपासून ही रचना करायला सुरुवात केली. मग हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम अशा पद्धतीनं ही रचना आपल्याला बघायला मिळते. आता यामध्ये हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथे या काळापर्यंत 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. मग हे बसवण्यामध्ये काही ठिकाणी न्यूलँडनी 2-2 मूलद्रव्य एकाच रकान्यात बसवलेली आपल्याला आढळून येतात. आता ह्या अरेंजमेंटमध्ये आपण बघू शकतो हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम हे जे नियम आहे की प्रत्येक 8वा एलिमेंट, प्रत्येक 8वा मूलद्रव्य हे पहिल्या मूलद्रव्यासारखे त्याचे गुणधर्म आहेत. हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू होत होता. हायर एलिमेंट्स डिड नॉट फॉलो दिस रूल. त्यामुळे न्यूलँड ऑक्टेव हे फक्त कॅल्शियमपर्यंतच हा नियम लागू पडला. आता 56 मूलद्रव्य या रकान्यामध्ये बसवण्यासाठी त्यांनी 2-2 मूलद्रव्य एकाच रकान्यात बसवली. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो कोबाल्ट आणि निकेल यांची प्रॉपर्टी या हॅलोजन्स हायड्रोजन आणि फ्लोरीन याच्यापेक्षा
खूप वेगळी आहे, पण या अष्टकात बसवण्याच्या नादामध्ये त्यांनी हे अशी 2-2 मूलद्रव्य एकाच ठिकाणी बसवलेली आहेत. कोबाल्ट अँड निकेल हॅव एंटायरली डिफरंट प्रॉपर्टीज दॅन दीज हॅलोजन्स, हायड्रोजन, फ्लोरीन अँड क्लोरीन. पण आयन जे आहे, ह्या आयनच्या वैशिष्ट्य गुण कॅरेक्टरिस्टिक्स दीज आर सिमिलर टू कोबाल्ट अँड निकेल. आयनचे गुणधर्म हे कोबाल्ट आणि निकेलच्या सारखे आहेत, पण या अष्टकामध्ये या आयनला नॉन मेटल्स असलेले, अधातू असलेले ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर बसवण्यात आलं. त्यानंतर ह्या काळानंतर जे मूलद्रव्यांचा शोध लागला, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे गुणवैशिष्ट्य ही टोटली वेगळी होती आणि ती ह्या अष्टकामध्ये बसली जात नव्हती. त्यामुळे आपण ह्या गोष्टी न्यूलँडच्या ऑक्टेव्हच्या त्रुटी असं म्हणू शकतो की 56 मूलद्रव्य अष्टकामध्ये बसवण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी 2-2 मूलद्रव्य एकाच रकान्यात बसवली. कॅल्शियमपर्यंतच हा नियम लागू होत होता आणि त्यानंतर वेगवेगळे गुणधर्म असलेले मूलद्रव्य एकाच रकान्यात बसवली गेली आणि नंतरच्या काळात शोध लागणारी जे मूलद्रव्य होती त्यांना या अष्टकामध्ये कोणतेही स्थान नव्हते. न्यूलँडच्या अष्टकानंतर साधारण 1866 साली आणखीन 7 मूलद्रव्यांची भर पडली आणि आता 63 मूलद्रव्य अस्तित्वात आली. आता या दरम्यान मेंडेलीव, म्हणजे त्याचं नाव होतं दिमित्री मेंडेलीव, या रशियन शास्त्रज्ञांनी या वर्गीकरणाचा अभ्यास सुरू केला आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासात बघितलं की अणुवस्तुमान हे मूलभूत गुणधर्म आहे. For the classification of the elements, the fundamental property is its atomic mass. आणि यामध्ये त्यांनी काय केलं तर मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने त्यांची मांडणी केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ठराविक कालांतराने आफ्टर सर्टन इंटरवल द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर रिपीटेड. म्हणजेच काही कालानंतर अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमांनी आपण ज्यावेळेला त्याची अरेंजमेंट केली त्यावेळेला ठराविक कालांतरानंतर त्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे रिपीट होत होते. आणि याच्या पुढे त्यांनी आणखीन अभ्यास केला की ह्या मूलद्रव्यांच्या फक्त फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज किंवा अणुवस्तुमानांचाच नाही तर ह्या मूलद्रव्यांचा हायड्रोजन बरोबर संयोग घडून जे हायड्राइड्स तयार होतात किंवा ऑक्सिजन बरोबर संयोग घडून जे ऑक्साइड्स तयार होतात त्यांचे रेणुसूत्र, त्यांच्या उत्कलनांक बिंदू, द्रवणांक बिंदू, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ मांडला. मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम काय सांगतो बघा. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. आपण आता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल बघूया. मेंडेलिव्हनी ह्या अशा आडव्या ओळींना आवर्त म्हणजेच पिरियड असं नाव दिलं आणि उभ्या स्तंभांना म्हणजेच वर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप्स. मग आता किती ग्रुप आहेत तुम्ही बघू शकता इथे रोमन लेटर 1 to 8. देअर वेर 8 ग्रुप्स. आता या सारणीमध्ये आपण बघू शकतोय की काही ठिकाणी त्यांनी असे ब्लँक प्लेसेस ठेवलेल्या आहेत, काही ठिकाणी अशा आपल्याला रिकाम्या जागा दिसत आहेत. मग हे का ठेवलं होतं तर मेंडेलिव्हनी त्यांच्या अभ्यासामध्ये असा शोध लागला होता की असे काही मूलद्रव्य आहेत त्यांचा आत्ता आपल्याला शोध लागलेला नाही आहे पण ते पुढे संभाव्य त्यांचा शोध लागणार आहे. म्हणून त्यानं आपल्या
सारणीमध्ये अशी रिकामी जागा ठेवली आहे. आता विज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यात प्रयोग करून, अनुमान काढून, निष्कर्ष काढून पहिल्या संकल्पना बदलता येतात. आणि याचाच आधार घेऊन मेंडेलिव्हनी या बेरिलियम या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानामध्ये जो पूर्वी 14.09 आहे असं समजलं जायचं, त्या बेरिलियमचा अभ्यास करून मेंडेलिव्हनी या बेरिलियमचं अणुवस्तुमान 9.4 आहे आणि त्याला योग्य स्थान त्याच्या टेबलमध्ये दिलं. आता या रिक्त जागांमध्ये आपण बघू शकतो इथे 44, 68, 72 हे मूलद्रव्य ह्या अणुवस्तुमान असलेली मूलद्रव्य आहेत असं मेंडेलिव्हनी शोधून काढलं होतं, पण त्यांची नावं त्यांना ठोसपणे सांगता येत नव्हती. मग अशा वेळेला त्यांनी काय केलं, त्यांच्या जवळपास असलेले जे मूलद्रव्य आहेत त्यांची नावं त्यांना दिली. उदाहरणार्थ 44 जे मूलद्रव्य अणुवस्तुमान आहे या मूलद्रव्याला नाव दिलं इका बोरॉन, जे पुढे शोध लागून त्याचं नाव स्कँडियम म्हणून झालं. 68 अणुवस्तुमान असलेलं ॲटॉमिक मास असलेलं एलिमेंट ही नेम्ड इट ॲज इका ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमच्या जवळ येणारं म्हणून त्याला इका ॲल्युमिनियम नाव दिलं. पुढे त्याचं नाव गॅलियम झालं. त्याचप्रमाणे सिलिकॉन 72 जे अणुवस्तुमान असलेलं मूलद्रव्य आहे त्याला त्यांनी नाव दिलं इका सिलिकॉन, ज्याचं पुढे नाव जर्मेनियम असं झालेलं आहे. आणखीन एक ह्या मूलद्रव्याच्या सारणीमध्ये, मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये एक प्रमुखच वैशिष्ट्य आहे की यामध्ये नोबेल गॅसेससाठी जागा नसली तरी ज्या वेळेला हे नोबेल गॅसेस राजवायू यांचा शोध नंतर लागला त्यांना या टेबलच्या सगळ्या शेवटी त्यांना जागा देण्यात आली. म्हणजे ह्या टेबलला कुठेही डिस्टर्बन्स न होता ह्या राजवायूंना सेपरेट अशी जागा देण्यात आली. आता मेंडेलिव्हच्या ह्या सारणीमध्ये काही त्रुटीसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल. ह्या कोबाल्ट आणि निकेल, कोबाल्टचं अणुवस्तुमान आहे, ॲटॉमिक मास आहे 58.93 आणि निकेलचं आहे 58.63, पण त्यांना राऊंडअप करून त्यांना दोघांनाही एकाच रकान्यामध्ये ग्रुप 8 मध्ये बसवण्यात आलं. सो देर वॉज ॲम्प्लिकिटी सीन इन द अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स. म्हणजेच या अरेंजमेंटमध्ये या टेबलमध्ये आपल्याला थोडीशी संदिग्धता आढळून येते. त्याचप्रमाणे क्रोमियम ज्याचा ॲटॉमिक मास आहे, अणुवस्तुमान आहे 52 आणि मॅंगनीजचा आहे 55. मग मेंडेलिव्ह ठोसपणे सांगू शकत नव्हते की याच्यानंतर 52 आणि 55च्या मध्ये काही आणखीन मूलद्रव्य आहेत का, हे ठोसपणे सांगता येत नव्हतं. त्यामुळे ह्या वाढीमध्ये आपल्याला अनियमितता आढळून येते. सो देर इज अ अनयुनिफॉर्मिटी सीन इन दिस अरेंजमेंट. मेंडेलिव्हच्या काळापर्यंत आयसोटोप्स म्हणजे समस्थानकांचा शोध लागला गेला नव्हता. समस्थानक म्हणजे काय? द एलिमेंट्स विच आर हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास, म्हणजे ज्यांचा अणु अंक सारखा आहे पण अणुवस्तुमान वेगवेगळे आहेत त्यांना म्हणतो आपण समस्थानक. जसे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत, हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम हे सगळे काय आहेत? हायड्रोजनचे समस्थानक आहेत. मग या मेंडेलिव्हच्या सारणीमध्ये या समस्थानकांना कोणतेही स्थान नाही. त्याचबरोबर हायड्रोजन याचे सुद्धा नो फिक्स्ड पोझिशन वॉज गिवन टू हायड्रोजन. का बरं? हायड्रोजनला का आढळ असं स्थान मिळालं नाही? तर हायड्रोजनचं वैशिष्ट्य असं आहे की हायड्रोजन रिझेम्बल्स हॅलोजन ॲज वेल ॲज इट रिझेम्बल्स अल्कली मेटल्स.
म्हणजे हायड्रोजनचे जे रेणुसूत्र आहे हे हॅलोजन्स बरोबर साम्य होतं आणि त्याचप्रमाणे हायड्रोजनचे रासायनिक गुणधर्म हे अल्क धातूंबरोबर सुद्धा साम्य आहे आणि त्याचबरोबर हायड्रोजन आणि हॅलोजन्सचे जे संयुग तयार होतं, हायड्रोजन आणि हॅलोजन्सचे जे कंपाऊंड्स तयार होतं, इट रिझेम्बल्स द कंपाऊंड्स फॉर्म बाय हायड्रोजन अँड अल्कली मेटल्स. हे आपण आपल्या पुस्तकात दिलेल्या चार्टमध्ये बघूया. बघा, हायड्रोजन आणि अल्कली मेटल्स म्हणजे अल्क धातूंमधल्या रेणुसूत्रामधलं साम्य बघूया. हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि दिस इज NaCl, H2O आणि N2O. आपल्याला इथे या रेणुसूत्रामध्ये साम्य आढळून येईल. म्हणजे हायड्रोजन आणि अल्कली मेटल्स यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये देर इज अ सिमिलॅरिटी. तसंच देर इज अ सिमिलॅरिटी इन हायड्रोजन अँड हॅलोजन्स. हायड्रोजन आणि क्लोरीन, हायड्रोजन आहे, क्लोरीन हे हॅलोजन आहे. या हायड्रोजनचं मेटल बरोबर जे तयार होतं कंपाऊंड NaH आणि क्लोरीनचं मेटल बरोबर तयार होणारं कंपाऊंड NaCl, यामध्ये सुद्धा आपल्याला साम्य आढळून येतं. त्याचप्रमाणे नॉन मेटल्स अधातूंबरोबर संयुग जे तयार होतं, हायड्रोजन CH4, कार्बन इज अ नॉन मेटल, कार्बन हा अधातू आहे. हायड्रोजन आणि ह्या अधातूंबरोबरचं जे संयुग आहे ते CH4 आणि क्लोरीन आणि कार्बन याचं सुद्धा आपण बघू शकतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज CCl4. सो देर इज अ सिमिलॅरिटी इन द कंपाऊंड्स फॉर्म्ड, देर इज अ सिमिलॅरिटी इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर्म्ड बाय द हायड्रोजन अँड हॅलोजन. आणि हायड्रोजनच्या ह्याच गुणधर्मामुळे हायड्रोजनला फिक्स्ड पोझिशन मिळाली नाही. तो पहिल्या गणामध्ये बसवायचा का 8व्या गणामध्ये बसवायचा ह्यामध्ये संदिग्धता आढळून येते. अशा प्रकारे मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीचे गुण जर बघितले आपण, मीन्स मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. फर्स्ट, द ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज रिवाइज्ड. इट वॉज मेड 9.4 आणि त्याला योग्य स्थान त्या सारणीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बेरिलियमचं अणुवस्तुमानाचा अभ्यास करून अणुवस्तुमान 9.4 आहे हे शोधून त्याला योग्य स्थान सारणीमध्ये मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे असे काही प्रेडिक्टेड एलिमेंट्स, देर आर प्रेडिक्टेड एलिमेंट्स अँड वेकंट प्लेस वॉज गिवन इन द टेबल. सारणीमध्ये पुढे येऊ घातलेल्या शोध लागणाऱ्या मूलद्रव्यही आहेत हे समजून सारणीमध्ये रिक्त जागा ठेवल्यामुळे ज्यावेळेला पुढे त्या मूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळेला त्यांना सारणीमध्ये स्थान उपलब्ध होतं. जरी राजवायू नंतर शोध लागले असले तरी राजवायूंना मेंडेलिव्हनी त्यांचा शोध लागल्यानंतर आपल्या सारणीमध्ये शेवटी बसवल्यामुळे सारणीमध्ये कोठेही डिस्टर्बन्स न होता त्या सारणीमध्ये राजवायूंना स्थान प्राप्त झालेलं आहे. हे सगळे आपण म्हणू शकतो मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. म्हणजेच मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलचे, मेंडेलिव्ह आवर्ती सारणीचे हे सगळे गुणधर्म आहेत. आता काही त्रुटी आपण बघूया की कोबाल्ट आणि निकेल यांच्या स्थानामध्ये थोडीशी आपल्याला संदिग्धता आढळून येते. त्याचबरोबर समस्थानके जी होती त्यांना सुद्धा या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये स्थान नव्हतं, कारण ह्या समस्थानकांचा आयसोटॉप्स वेर डिस्कवर्ड लेटर. हे समस्थानकांचा शोध नंतर लागल्यामुळे या सारणीमध्ये त्यांना जागा आपल्याला बघायला मिळत नाही. या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमामध्ये आपल्याला थोड्याशा ह्या वाढ अनियमित रूपाने झालेली आपल्याला आढळून येते. उदाहरणार्थ क्रोमियम हे 52 आहे त्याचं अणुवस्तुमान आणि मॅग्नेशियम आहे 55 आणि ह्या दोन्हीमध्ये आपल्याला अनइक्वॅलिटी इज सीन इन द अरेंजमेंट. त्याचप्रमाणे हायड्रोजनला टेबलमध्ये फिक्स असं स्थान मिळालेलं नाही.
कारण हायड्रोजन हे हॅलोजन्स बरोबर त्याची गुणधर्म साम्य होतं, त्याचे रेणुसूत्र हायड्रोजन बरोबर साम्य होतं आणि त्याचबरोबर हायड्रोजन रिझेंबल्स अल्कली मेटल्स, हायड्रोजनचं अल्क धातूंबरोबरचे रासायनिक गुणधर्म एकसारखे येतात आणि त्यामुळे हायड्रोजनला ह्या सारणीमध्ये फिक्स असं स्थान मिळालेलं नाही. ह्या आपण मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबलच्या थोड्याशा काही त्रुटी म्हणू शकतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मेंडेलिव्हच्या मेरिट्स आणि डिमेरिट्स हा प्रश्न दरवर्षी किंवा 1 वर्षाआड नेहमी बोर्ड एक्झामला विचारला गेलेला आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाचं आपण लक्षात घ्यायला हवं. आता काही मी स्वाध्याय देणार आहे, तो स्वाध्याय तुम्ही पुढच्या टप्प्यापर्यंत पूर्ण करायचा आहे. प्रश्न घ्या. दिलेल्या गटांमधून डोबेरायनरची त्रिके ओळखा. आयडेंटिफाय द डोबेरायनर्स ट्रायड्स फ्रॉम द गिवन एक्झाम्पल्स. मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम, बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. दुसरा प्रश्न आहे, न्यूलँडचा अष्टकाचा नियम लिहा. राईट द न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ. तिसरा प्रश्न आहे, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम लिहा. स्टेट द लॉ ऑफ मेंडेलिव्हस पिरियॉडिक. चौथा प्रश्न आहे, मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीचे गुण व त्रुटी लिहा. राईट द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हस पिरियॉडिक टेबल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण डोबेरायनर्स ट्रायड्स, न्यूलँड्स ऑक्टेव्ह आणि मेंडेलिव्हस पिरियॉडिक टेबल या तिन्हीचा वर्गीकरणामधले पहिले 3 टप्पे बघितले. पुढच्या भागामध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्ती सारणीचा अभ्यास करणार आहोत.